सारेगामापा आयडिया सारेगामापा. नमस्कार, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. कुठल्याही प्रवासामध्ये गाणी आणि तो प्रवास यांचं एक अनोखं नातं आहे. म्हणजे बघा, बाईक चालवताना काही जण हेडफोन्स लावतात, बसमध्ये सुद्धा गाणी ऐकणं दरवेळेस करतो माणूस. या सगळ्या प्रवासामध्ये खूप गमती होत असतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात, अनेक प्रकारचे किस्से घडतात, कधी गाड्या हुकतात. आणि आज हीच सगळी मजा मस्ती आपण अनुभवणार आहोत आयडिया सारेगमपच्या या मंचावरून. आजच्या दिवशी असेच मोटरमन, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, बस वाहक यांच्या मनातली गाणी सादर होणार आहेत खास त्यांच्यासाठी. पण आज सगळे कलाकार त्यांच्या मनातली गाणी गायला तयारच आहेत. ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय कार्यक्रमाला सुरुवात तर होणार नाही. स्वागत करूयात आपल्या दोन मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते. प्रवासाची धावपळ आपल्यासाठी रोजचीच आहे. ट्रेन, बस पकडण्यासाठीची रोजची पळापळ आपली चालूच असते. पण कधी असा प्रवास केलाय का हो ज्यामध्ये तुम्हाला कुठे जायचंय हे माहितीच नाहीये, किंबहुना हातामध्ये तिकीट सुद्धा नाहीये? हा प्रवास चालू असताना आपल्या बऱ्याचदा असं लक्षात येतं की इतर प्रवासांपेक्षा असा प्रवास सगळ्यात जास्त आनंद देणारा असतो. प्रशांत दादा हे आमच्या बेस्टीमध्ये पूर्वी कामाला होते. आता ते सारेगमपमध्ये गात आहेत. तर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी मुसाफिर हो यारो हे गाणं त्यांनी गावं. किशोर कुमार. मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना है. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. एक राह रुक गई तो और जुड़ गई, मैं मुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई. हवा के परों पर मेरा आशियाना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. दिन ने हाथ थाम कर इधर बिठा लिया, रात ने इशारे से उधर बुला लिया. सुबह से शाम से मेरा दोस्ताना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. खरं तर हे गाणं आणि त्याचा स्वभाव आणि त्याचा व्यवसाय ज्या पद्धतीने तो काम करतोय गेली इतकी वर्ष रंगभूमीवर,
मुसाफिर हो यारो हे इतकं त्याला करेक्ट आहे. फक्त तो इतका शांत कधी नसतो. तो सतत कुठेही पोचला ना डेस्टिनेशनला की त्याचं ऑफिस उघडतो. मग ते हे हां मग ह्या तारखेचं काय झालं, त्या तारखेचं काय झालं, अरे बोला था ना जल्दी दे ना वो डेट. इतकं त्याचं घाई गडबड सगळी असते. असं ठपकायला त्याला कुठे मिळतच नाही. पण त्यांनी फार अप्रतिमरित्या सादर केलं. थँक्यू वंदनताई, थँक्यू. अवधूत, खूप मनाच्या जवळचं गाणं तुम्ही सादर केलं प्रशांतजी. ज्यावेळेला आम्ही सावंतवाडीला आमच्या आजोळी जायचो तर त्यावेळेला एस टीतनं उतरल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी कधी टांगा असायचा, कधी बैलगाडी असायची. आणि त्यावेळेला आजूबाजूला जी हिरवी शेतं, भाताची शेतं दिसायची, त्यावेळेला कायम मनामध्ये हे गाणं रुंजी घालत असायचं. आणि आत्ता तुम्ही ते गात असताना मला त्या नॉस्टॅल्जियाचं फीलिंग परत एकदा आलं. मला पुन्हा एकदा ते सगळी ती दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळू लागली. आणि तुम्ही दिसताय इतके सुंदर. आणि तुम्ही तर जितेंद्रचा कट केलाय मला वाटतं हेअर. आणि बूट सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा मी पिवळे वगैरे घातले. फ्लॉलेस ज्याला म्हणतो असा परफॉर्मन्स झाला. खूप छान, व्हेरी गुड. क्या बात. थँक्यू. सुपर. इतका जर फ्लॉलेस परफॉर्मन्स आहे तर आज गुणांचं मीटर किती पडतंय बघूयात. थँक्यू, थँक्यू. वंदनाताईंनी नी आणि अवधूतने ध दिलाय. बरं, तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या BESTतल्या दिवसांचा नेहमी उल्लेख येतो. तेव्हा हे चालक वाहक यांच्याशी तुमचा संबंध यायचा. आणि आज तुमचे तेव्हाचे काही सहकारी किंवा आजही अनेक कर्मचारी बेस्टमध्ये बघत असतील, त्यांना काय सांगावं असं वाटेल? काही नाही, मी टायपिंग डिपार्टमेंटला होतो आणि टायपिंग डिपार्टमेंट माझा स्पीड खूप उत्तम होता. 120 वर्ड्स पर मिनिट हा माझा स्पीड होता इंग्लिशमध्ये. आणि त्यामुळे संपूर्ण दिवसाचं काम माझं अर्ध्या दिवसातच व्हायचं. आणि काय काम झालं नाही तर माझे सहकारी शैलेश कदम किंवा वालावलकर किंवा पटवर्धन असे काही सहकारी होते की हळूच माझ्याकडून थोडंसं सांग घ्यायचं, तुझा झालं, आम्ही करतो तुझं काम. त्यामुळे अशी बरीच मंडळी आहेत की माझ्याबरोबर ज्यांनी मला सपोर्ट केला. म्हणजे 7 वाजता गेलो तर मी 8:30पर्यंत झोपायचो. हे आता मान्य करायला हरकत नाही. 7ची ड्युटी मला स्पेशल मॅनेजमेंटने करून दिली होती, कारण माझा 4:30 वाजता प्रयोग असायचा. त्यामुळे 7 ते 2:45 अशी ती ड्युटी होती, ज्याचा म्हणजे क्लेरिकलचा 7 ते 2:45चा काही संबंध नसतो. पण 7 वाजता मी म्हणजे 6 वाजता दादरला उतरायचं पुण्याचा प्रयोग करून, लगेच बस पकडायची, ऑफिसमध्ये यायचं, दातबीत घासायचं, झोपायचं मस्तपैकी. 8:30ला आमचे इनामदार म्हणून ऑफिसर होते, ते यायचे, उठो दामले उठो, अभि हो गया, 8:30 हो गया, मूवी दो, काम सुरू कर दो. त्यामुळे मी 9 ते 1 मध्ये काम सगळं संपवायचो. आणि जेव्हा प्रयोग नसायचा तेव्हा आम्ही संध्याकाळी बॅडमिंटन खेळायचो कोर्टवर आणि नंतर मग क्षुधा शांती करायचो. पण दोज वेअर गोल्डन डेज, म्हणजे मजा यायची त्यात. हा तर तुमचा जीवन प्रवास झाला. पण अख्ख्या मुंबईला जी प्रवास घडवते दररोज, इतक्या हजारो लाखो करोडो लोकांना प्रवास घडवते, ती कंपनी म्हणजे BST. आणि त्यामध्ये तुम्ही होतात. तर आजच्या प्रवासाची जी थीम आहे त्याला अनुषंगाने तुमच्या BSTतल्या प्रवासाचा खरं सांगू का, BSTचं जी बॅकबोन आहे ते मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे. म्हणजे मेकॅनिकल डिपार्टमेंट. आज BSTच्या एवढ्या बसेस आहेत, त्या बसेसपैकी खूप क्वचित आपल्याला बस बंद पडली असं आढळतं. खूप क्वचित. नाही बंद पडत, कारण ते शेवटी मशीन आहे. पण आमचा जो बॅकबोन आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि आमचे फिटर्स किंवा BSTचे फिटर्स वगैरे, म्हणजे अजूनही मी आमची BST असं म्हणतो. मी आता सोडून जरी 20 वर्ष झाली तरी आमची BST असंच म्हणतो. आमचे फिटर्स काय किंवा वेल्डर्स काय, आमचं बॅकबोन अतिशय स्ट्रॉंग आहे. त्यामुळे BSTचं नाव महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात 1 नंबरला BST आहे. आणि मला वाटतं तुम्हालाच नव्हे तर अजूनही काही कलाकारांना BSTनी जे उभं केलं, खूप तुम्ही एक नलावडे, अरुण नलावडे, शरद पोंक्षे आहे, आमचे अनेक कलाकार BSTने आम्हाला सपोर्ट करून आम्हाला उभं केलेलं आहे. आणि त्यात कसं कमी जास्त सुद्धा असू शकतं की BSTचे ड्रायव्हर जे असतात ते मुंबईत गल्लीमध्ये दादा असतात. पण आम्ही जेव्हा सांगलीला गेलो त्यावेळी ते गपचूप असे लेफ्टने चालले होते. कारण समोरून येणाऱ्या दिव्यांची सवय नव्हती ना. हायवेला जे समोरून दिवे येतात त्याची सवय नसते. इथे गल्लीत कसे राम रूम चालवतात. पण हायवेला गेल्या गप एकदम 60ने लेफ्टने शांतपणे चालत होते. तर ती गंमत वाटली आम्हाला. क्या बात आहे. तुमचा आयडिया सारेगमपतला प्रवास असाच स्मूथ चालू राहावा यासाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. Saregama, idea, Saregama.